हंगामातील फळांच्या उपलब्धतेनुसार घरगुती स्वरूपात प्रक्रिया उद्योग केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न मिळवता येते। कोल्हापूर येथील मिनल भोसले यांनी गेली 15 वर्षांहून अधिक काळ फळ प्रक्रिया उद्योगात स्थिरपणा मिळवत हेच सिद्ध करून दाखवलंय। हंगामानुसार उपलब्ध फळांवर प्रक्रिया करून त्याची स्वतःच विक्री करण्याबरोबरच ज्यांना प्रक्रिया करून हवी आहे त्यांनाही केवळ मजुरी आकारून त्या आंबा पल्प, टोमॅटो सॉस, चिंच सॉस यासारखे पदार्थ तयार करून देतात। त्यांच्या या अनोख्या व्यवसायातून त्यांना चांगली आर्थिक कमाई देखील होते। फळ प्रक्रिया उद्योगातील ही त्यांची वेगळी वाट शेतकरी वर्गाला नक्कीच प्रेरणादायी आहे। मिनल भोसले या नवदुर्गेची ही अशक्यता जाणून घेण्यासाठी आज आपण कोल्हापूरला जाणार आहोत। क्वालिटी तर पाहिजेच। क्वालिटी जर आपण चांगली ठेवली तर आपले गिराईक कुठेही जात नाही, कायम आपल्याकडनंच खरेदी करणार। मिनल भोसले यांच्या व्यवसायाची खरी सुरुवात त्यांच्या मुलींच्यामुळे झाली आहे। प्रियंका आणि स्नेहा या त्यांच्या दोन्ही मुलींना सॉस, जॅम, पल्प यासारखे पदार्थ खूप आवडायचे। त्यामुळे मुलींना आवडणारे हे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण घरीच बनवून मुलींना खाऊ घालायचे या उद्देशानं त्यांनी हे पदार्थ करण्यास सुरुवात केली। कोल्हापूर शहराचाच एक भाग असणाऱ्या आर.के. नगर परिसरात राहणाऱ्या मिनलताई यांचं शिक्षण BA पर्यंत झालंय। त्यांचे पती प्रतापराव भोसले ST विभागात डेपो मॅनेजर होते, त्यामुळे त्या पुण्यात राहत होत्या। मुलींना आवडणारे पदार्थ बनवत असताना त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी देखील त्यांनी केलेल्या पदार्थांची चव चाखली होती। हे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी विविध कोर्सेस देखील केले होते। त्यातूनच त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली। माझा हा फळ प्रक्रियाचा व्यवसाय आज दिसतोय, ह्याला आता जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली करते आहे। पण याच्या मागे खरं तर मेन कारण आहे मी या व्यवसायाकडे वळण्याचं, म्हणजे माझ्या मुलींना खूपच सॉस आवडत होता। सॉस, जॅम, सरबत। त्यामुळे गृहिणी एक असल्यामुळे मग ते स्वतः बनवलं तर जास्त चांगलं, म्हणून मी खरं तर या गोष्टी करण्याच्या मागे सुरुवात केली करायला। सुरुवातीला आमच्या इथे एक कॅनिंग सेंटर होतं महाराष्ट्र शासनचं, आम्ही पुण्यामध्ये असताना मग तिथे जाऊन आम्ही आमचा ग्रुप होता ST क्वार्टर्समधल्या, आम्ही सगळ्याजणी मिळून जाऊन मार्केट यार्डमधनं कच्चा माल खरेदी करायचो, तिथे जाऊन मोठ्या प्रमाणात बनवायचो। बरीच वर्ष हे असं करत होतो। आणि हे करता करता मग अगदी घरातल्यांना, बाहेरच्यांना, नातेवाईकांना, मैत्रिणींना वगैरे पण मी बनवत गेले। प्रेरणा दिली, म्हणजे की तुझे कोर्सेस झालेत, तुला प्रॅक्टिसही आहे एवढं छान करायचं, तर मग तू का स्वतः बनवत नाहीस? आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपणही हे करू शकतो, आणि मग मी ह्या व्यवसायाकडे वळाले। पुण्यात असताना त्यांनी सुरू केलेला व्यवसाय कोल्हापुरात आल्यानंतर बहरला। स्वयंसिद्धासारख्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचं मोठं पाठबळ त्यांना मिळालं। याचा उपयोग त्यांना सातत्यानं झाला। अगदी कमी भांडवलात आणि कोणताही ताण न घेता त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे। पुण्यातून आल्यानंतर देखील त्यांनी याबाबतचे विविध कोर्सही केलेत। या सर्व गोष्टींमुळे त्यांना विक्री कौशल्यही आत्मसात करता आलं। त्यांच्या सातत्यपूर्ण व्यवसायामुळे विविध संस्थांचे पुरस्कार देखील त्यांना मिळालेत। घराला लागून असणाऱ्या छोट्याशा खोलीतच चालणारा त्यांचा हा प्रक्रिया उद्योग सध्या चांगली वाटचाल करतोय। जेव्हा हा व्यवसाय करण्याचं आमचं कल्पना सुचली, त्यानंतर मग मी खऱ्या अर्थानं मी जे बनवायचं त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले। मग त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस, मिटकॉन म्हणा, महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे MCD वगैरे ह्याचे जे कोर्सेस होते ते कोर्सेस मी केले। आणि वडिलांची शेती होती, त्या शेतावर टोमॅटो फार मोठ्या प्रमाणात करत होते। मग तिथे जाऊन आम्ही तिथे जाऊन आम्ही त्याचं लायसन्स वगैरे घेतलं। फूड लायसन्स लागतं ह्या सगळ्या गोष्टीला। 95 सालीच मी फूड लायसन्स घेतलं, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा उद्योग सुरू झाला। पण खऱ्या अर्थानं उद्योग सुरू झाला, पण विक्री, मार्केटिंग असं फार काही नव्हतं, म्हणजे अगदी नातेवाईक म्हणा यांच्याकडेच होतं। पण त्यानंतर आमची बदली कोल्हापूरला झाली। कोल्हापूर माझं सासर आहेच, पण कोल्हापूरला आल्यानंतर खऱ्या अर्थानं मला या व्यवसायाला माझं मार्केट मिळालं।
मिनलताईंचा हा प्रक्रिया उद्योग दुहेरी स्वरूपाचा आहे. जेव्हा कच्च्या मालाची उपलब्धता चांगली आणि स्वस्ताईची असेल तेव्हा त्या स्वतः विक्री करण्यासाठी फळ प्रक्रिया करतात. त्याचबरोबर ज्यांना या प्रक्रियायुक्त पदार्थांची गरज आहे त्यांना मजुरी आकारून त्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून दिली जाते. स्वयंसिद्धासारख्या संस्थेला मी जॉईन झाले. तिथे मला विक्री कौशल्य, व्यक्तिमत्व विकास ह्या गोष्टींची माहिती झाली आणि तिथे जे क्लासेस चालले त्याच्यामुळे मला खूप माझ्यामध्ये खूप छान आत्मविश्वास वाढला. आणि त्यानंतर तिथे जे आठवडा बाजार दर बुधवारी असतो 12 ते 3 ह्या वेळामध्ये, त्याच्यातून विक्री कशी करायची हे मला कळालं. आणि मग त्यानंतर मोठे आम्ही तिथे संस्थेत जे चालतात एक्झिबिशन्स, त्या एक्झिबिशनद्वारा विक्री वाढली. हा दुहेरी व्यवसाय आहे. म्हणजे प्रोडक्ट बनवून मी विक्री पण करते आणि कच्चा माल कोणी आणून दिला तर त्याच्यावर मी प्रोसेस पण करून देते. म्हणजे टोमॅटो आणून दिले, सगळं मटेरियल त्यांचं, आणि मी फक्त त्यांना मजुरी घेऊन सॉस बनवून देते. कच्च्या मालाची उपलब्धता हे मोठं आव्हान प्रक्रिया उद्योगासाठी असतं. त्यामुळे मिनलताई थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांचे पती प्रतापराव देखील त्यांना मदत करतात. शेतकऱ्यांकडे सातत्यानं आवश्यक तो शेतमाल उपलब्ध नसतो. अशावेळी मार्केट यार्डमधून माल विकत आणला जातो. मात्र सध्या त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची माहिती अनेक शेतकऱ्यांना झाल्यामुळे असे शेतकरी थेट त्यांना घरपोच माल देतात. कच्चा माल हा मी सुरुवातीला मार्केट यार्डमधनं किंवा होलसेल दरात जिथे मिळेल तिथून घेत होते. पण आता हल्ली असं झालं आहे की शेतकरी स्वतः आणून पोच करतात माझ्या घरी. प्रत्येक ह्याचा सीझन वेगळा असतो. आता सध्या टोमॅटोचा सीझन चालू आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या दरम्यान चिंचेचा सीझन असतो. सुरुवातीला मी मार्केट यार्डमधनं चिंच घेत होते, पण आता मी खुटाळवाडी म्हणून मला एक माहिती पडली की अख्ख्या गावात तिथे चिंच फोडली जाते आणि चिंच विक्री केली जाते. मग तिथून मी तिथून घरपोच मला चिंच मिळते. आंब्याचंही तसंच आहे. पूर्वी आम्ही अगदी रत्नागिरीतून वगैरे आंबा आणला जायचा कॅनिंगचा, आणि मग तो पिकवून मग आम्ही अडी टाकून पिकवून मग त्याचं पल्प बनवायचो. बाजारात जेव्हा आंबा विक्रीसाठी येतो त्यावेळेला सुरुवातीला त्याचे दर खूपच महाग असतात. त्यावेळेला आपण बनवणं म्हणजे खूप महागात पडतं. त्यावेळेला बनवू शकत नाही. व्यापारी लोक त्यावेळेला मला माल देतात, मी त्यांना बनवून देते. म्हणजे फळप्रक्रिया त्यांना मँगो पल्प बनवून देते तो त्यांच्यासाठी. आणि ज्यानंतर थोडी आंबे खाणं कमी झालेलं असतं, म्हणजे आंबा बाजारात उपलब्ध मोठ्या प्रमाणात असतो पण गिराईक नसतं, त्यावेळेला मात्र आम्ही आंब्याचं हे मँगो पल्प बनवायला सुरुवात करतो. म्हणजे त्याचं दरम्यान साधारण मे एंड किंवा जून जुलैमध्ये कॅनिंगचा आंबा चालू होतो. मिनलताईंनी फळ प्रक्रिया उद्योगात मोठी गुंतवणूक केलेली नाही. गरजेनुसार त्यांना लागणारी यंत्रसामुग्री खरेदी करण्यावर भर दिलाय. त्यामुळे एखादा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते हा गैरसमज असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आतापर्यंत त्यांनी आपल्या व्यवसायात जवळपास 2 लाखांचं भांडवल गुंतवलंय. तर सध्या त्यांच्या या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारणतः 5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना जवळपास 50% निव्वळ नफा मिळतोय. माझ्या या व्यवसायामध्ये गुंतवणूक म्हणाल तर तशी टप्प्याटप्प्यानं मी केलेली आहे. एकदम कुठल्या गोष्टी मी खरेदी नाही केलेल्या. एक गोष्ट वाढवत गेलेली आहे मी हळूहळू. सुरुवातीला मी साध्या चाळणीवर सॉस बनवायचो, चाळणीवर घासून मिक्सर वगैरे वापरून बनवत होते. पण शेवटी विक्रीसाठी माल बनवायचा म्हटल्यावर त्याच्यात क्वालिटी दिसली पाहिजे आणि फाईन प्रोडक्ट दिसलं पाहिजे आपलं. त्यामुळे मग मी पल्पर मशीन घेतलं. ते पल्पर मशीन त्यावेळेला मला 25,000ला पडलेलं. आता त्याची किंमत जवळजवळ 15 वर्षापूर्वी मी हे घेतलेलं आहे. आता त्याची किंमत नक्कीच वाढलेली असणार आहे. त्याच्यानंतर सरबत बनवण्यासाठी हातानं बनवू शकत होते पण नाही तेवढं क्वालिटी नाही देता येत, म्हणून मग ज्युसर एक घेतला. ज्युसर आणि
त्याच्यानंतर मग हे सगळं टिकवण्यासाठी मेन म्हणजे सिलिंग मशीन लागतं. पदार्थ आपला खराब होतो तो हवा आणि पाण्यामुळे. मग त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्याला सील व्यवस्थित प्रॉपर सील केला आपण पदार्थ तर तो वर्षभर आपल्याला टिकवता येतो. म्हणून मग ते सिलिंग मशीन घेतलं. साधारण तशी बघायला गेलं तर 2 लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट माझी याच्यामध्ये झालेली आहे. शिक उलाढाल माझी 5 लाखापर्यंत आहे आणि यातून निम्मा नफा मिळतो मला. मिनलताईंनी त्यांच्या प्रक्रिया उद्योगाला नाव देताना ज्यांच्यामुळे या उद्योगाची सुरुवात झाली त्या मुलींच्या नावांचीच आद्याक्षरं वापरून नाव दिलंय. प्रियंका आणि स्नेहा या नावातील शब्दांवरून त्यांनी पियुष हे नाव दिलंय. सध्या पियुष नावानं सुरू असलेला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवत ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी फळप्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं मिनलताईंचं स्वप्न आहे. आंब्याच्या सीझनमध्ये मला साधारण 15 महिला लागतात. साधारण 3 महिने हे काम चालू असतं आमचं आंब्याचं. तर 15 महिला असतात आणि एरवी आमच्याकडे 4 महिला असतात. 4 ते 5 जणी मध्ये होऊन जातं. म्हणजे चिंच सॉस, टोमॅटो सॉस, सरबत, जॅम त्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी त्यांना बोलवत असते. मग मला हा माझा व्यवसाय मोठा करायचा आहे. आता खूपच पूर्वीपेक्षा खूप प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. पण ह्याला खरं तर मी त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रोजेक्ट रिपोर्ट पण पाठवलेला आहे की एक मोठं युनिट टाकायचं आहे आणि इथल्या स्थानिक महिलांना मला एक चांगला रोजगार कायमचा मिळवून द्यायचा आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या मिनलताई चांगल्या दर्जाचा टोमॅटो सॉस कसा बनवायचा हे देखील सहजपणे समजावून सांगतात. साधारणतः 20 किलो टोमॅटोपासून 10 किलो चांगल्या दर्जाचा सॉस मिळत असल्याचं मिनलताई सांगतात. हे सांगत असताना ज्यांना या व्यवसायात उतरायचंय त्यांनी जिद्द, सातत्य आणि कामातील प्रामाणिकपणा या गोष्टी अंगीकारल्यास नक्की यशाची चव चाखता येत असल्याचं त्यांचं ठाम मत आहे. टोमॅटो सॉस बनवताना जर 20 किलो टोमॅटो तुम्ही घेतलेत तर ते पहिला सुरुवातीला ते स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. स्वच्छ धुतल्यानंतर त्याचं कटिंग होऊन त्याच्यामध्ये ते शिजवायला पाहिजे. शिजवताना त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि आलं इच्छेनुसार म्हणजे ते घातलं पाहिजे. घालून शिजल्यावर मग तो आमच्या पल्परमधनं आम्ही काढून घेतो. पल्परमधनं काढल्यानंतर त्याच्यामध्ये 20 किलो जर टोमॅटो असेल तर 2 किलो साखर लागते. साखर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, गरम मसाला चवीनुसार टाकला जातो आणि त्याचं मेन एक हे परत शिजवलं जातं. ते शिजवणं महत्त्वाचं असतं. प्लेट टेस्टपर्यंत ते शिजवावं लागतं. प्लेट टेस्ट घेतली जाते. नाहीतर जो पातळ राहिला सॉस तर तो खराब होऊ शकतो, बुरशी येऊ शकते. त्यामुळे तो प्रॉपर शिजवायला लागतो आणि नंतर बॉटलमध्ये भरून तो सील केला जातो. मिनलताई हंगामातील गरजेनुसार त्यांच्याकडे महिला मजूर घेतात. जवळपास वर्षभर काम सुरू असलं तरी आंब्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात महिला मजुरांची गरज भासते. तर इतर वेळी 4 ते 5 मजूर त्यांच्याकडे कायमस्वरूपी कामाला असतात. प्रियंका कांबळे या महिलेला देखील मिनलताईंच्या या प्रक्रिया उद्योगामुळे चांगला रोजगार मिळालाय. मी पहिला गृहिणीच होते. या ताईंच्यामुळे आम्हाला काम मिळालं. काम मिळाल्यामुळे आमच्या हातभार लागला. आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे खूप आम्हाला फायदा होतो. मिनलताईंच्या या उद्योगात सुरुवातीपासूनच त्यांना पतीची मोठी साथ लाभली. रॉ मटेरियल अन्न असेल, बॉटल्स कुठल्या मार्केटमध्ये मिळतात त्याचं मार्केट सर्वे करून स्वस्तात न मिळणे, मार्केट यार्डमध्ये जाऊन जे फळावळ आहेत ते आणणे किंवा नंतरची स्टेज असे आली की शेतकरी गाठ पडायला लागले. कारण माल आणणारे ठराविक लोक होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गाठून त्यांच्याकडनं डायरेक्ट स्वस्तात माल आणणे या पद्धतीनं ही वाटचाल होत गेली आणि त्याबद्दल मदत त्या पद्धतीनं होत गेली. त्याच्यानंतर मार्केटिंग हा प्रकार अजून महत्त्वाचा झाला. कारण प्रॉडक्ट फक्त आमच्या सर्कलमध्येच खपत नव्हते तर ST कॅन्टीन किंवा इतर दुकानं यांनीसुद्धा मागायला चालू केले. त्यामुळे क्वालिटी मेंटेन करणे आणि मदत करणे यातून हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला आणि मला अभिमान आहे की एक यशस्वी उद्योजिका म्हणून माझी मिसेस काम करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.
मात्र जेव्हा बाजारात या पदार्थांचे दर कोसळतात तेव्हा शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही मिळत नाही. अशा परिस्थितीत मिनलताईंच्या प्रमाणे भाजीपाला, फळं यांना प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्यास शाश्वत रोजगार निर्मिती होऊ शकते. मिनलताईंनी छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या या प्रक्रिया उद्योगातून त्यांनी हेच सिद्ध करून दाखवलंय. राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, कोल्हापूर.